नमस्कार. इंडिया पोस्टमध्ये एक जबरदस्त संधी आली आहे. ग्रामीण डाक सेवक पदांसाठी खूप मोठी भरती निघाली आहे. ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी ही तर एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. तर चला, याबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, आकडा अगदी बरोबर आहे. देशभरात तब्बल 28,636 जागा भरल्या जाणार आहेत. विचार करा, किती मोठा आकडा आहे हा. यावरूनच या संधीचं महत्त्व लक्षात येतं. त्यामुळे अर्ज कसा करायचा, त्यासाठी काय लागेल, निवड कशी होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. आपण या 5 मुख्य मुद्द्यांवर बोलणार आहोत. आधी संधी किती मोठी आहे ते पाहू, मग पात्रतेचे निकष, त्यानंतर महत्त्वाच्या तारखा, अर्ज करण्याची पद्धत आणि शेवटी निवड प्रक्रिया कशी असणार आहे हे सगळं पाहूया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. ही भरती नक्की किती मोठी आहे आणि या जागा देशभरात कशा विभागल्या गेल्या आहेत ते बघूया. बरं, इथे बघा, या एकूण 28,636 जागांचं प्रवर्गानुसार वर्गीकरण एकदम स्पष्ट दिसतंय. सगळ्यात जास्त म्हणजे जवळजवळ 12,700 जागा या जनरल कॅटेगरीसाठी आहेत. आणि त्याचबरोबर ओबीसी, एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएस या सगळ्या राखीव प्रवर्गांसाठी ही भरपूर जागा आहेत. आता हे आकडे बघा, यावरून कळतं की कोणत्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त संधी आहे. आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 3,553 जागा आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा नंबर लागतो. म्हणजे आपल्या राज्यात नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे. ठीक आहे, संधी तर खूप मोठी आहे, पण मग या नोकरीसाठी कोण अर्ज करू शकतं? म्हणजे पात्रतेचे निकष काय आहेत ते समजून घेऊया. ओके, तर वयाची अट काय आहे? नियम अगदी सरळ आहेत. कमीत कमी वय हवंय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 40. आणि हो, हे वय 1 जानेवारी 2026 ह्या तारखेला मोजलं जाईल, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता शैक्षणिक पात्रता खूप सोपी आहे. फक्त 10वी पास असणं आवश्यक आहे. पण गणित आणि इंग्रजी हे विषय असायलाच हवेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या राज्यातून अर्ज करणार तिथली स्थानिक भाषा येणं बंधनकारक आहे. कोणतीही चांगली संधी वेळेत साधायला हवी, बरोबर? त्यामुळे या भरती प्रक्रियेच्या तारखा या तर कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. तर अर्ज प्रक्रिया 31 जानेवारीला सुरू होईल आणि 14 फेब्रुवारीला बंद होईल. फी भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे 16 फेब्रुवारी. आणि समजा अर्जात काही चूक झाली तर ती दुरुस्त करण्यासाठी 18 आणि 19 फेब्रुवारी हे 2 दिवस मिळतील. बरं, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज करायचा कसा, त्याची प्रक्रिया काय आहे? अर्ज करण्याची प्रोसेस खरं तर खूप सोपी आहे. फक्त 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा. दुसरी, जी काही फी असेल ती भरा. आणि तिसरी, शेवटची स्टेप, तुमचा ऑनलाईन अर्ज सबमिट करा. झालं. आता अर्ज शुल्काबद्दल बोलायचं तर तेही अगदी सरळ आहे. जनरल आणि ओबीसी प्रवर्गातल्या पुरुष उमेदवारांना फक्त 100 रुपये शुल्क आहे. आणि बाकी सगळे म्हणजे एससी, एसटी, दिव्यांग आणि सर्व प्रवर्गातील महिला उमेदवार यांच्यासाठी कोणतीही फी नाही. चला, समजा अर्ज भरून झाला, मग पुढे काय? उमेदवारांची अंतिम निवड नक्की कशी केली जाते ते आता समजून घेऊया. निवड प्रक्रिया सुद्धा 3 स्पष्ट टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात आधी एक मेरिट लिस्ट तयार केली जाते. त्यानंतर ज्यांची नावं लिस्टमध्ये आहेत त्यांच्या कागदपत्रांची तपासणी होते आणि मग फायनल सिलेक्शन जाहीर होतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऐका. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही, कोणतीही मुलाखत नाही. हो, खरंय. निवड कशी होणार? तर फक्त आणि फक्त 10वीच्या मार्कांवर. म्हणजे ज्यांचे 10वीचे गुण चांगले आहेत त्यांची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. तुमचे 10वीचे मार्कच इथे सगळं ठरवणार आहेत. आता ही सगळी माहिती ऐकल्यावर एक प्रश्न पडतो की ही संधी आपल्यासाठी योग्य आहे का? जर 10वीमध्ये चांगले गुण असतील आणि कोणतीही परीक्षा न देता थेट सरकारी नोकरी हवी असेल तर मग ही एक उत्तम संधी ठरू शकते. जर ही संधी योग्य वाटत असेल तर अजिबात वेळ घालवू नका. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजे indiapost.gdsonline.gov.in वर आजच भेट द्या.